दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुणे सोलापूर महामार्गावर गॅस माफियांची राजवट। हॉटेल परिसरात खुलेआम सिलेंडर तस्करी, पोलिसांचे मात्र दुर्लक्ष। पुणे सोलापूर महामार्गालगत दयानंद हॉटेल आणि मंगलमूर्ती मिसळच्या मध्ये असलेल्या आम्रपाली लॉजिंगच्या पाठीमागील परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। घरगुती गॅस सिलेंडरची काळाबाजारातून रिफिलिंग, ट्रक टँकरमधून थेट गॅसची देवाणघेवाण आणि व्यावसायिक विक्रीचा गोरखधंदा उघडपणे सुरू असल्याचा आरोप होत आहे। या संदर्भात अर्जदार ज्ञानदेव बबन काकडे यांनी पुणे ग्रामीण पोलीस प्रमुख आणि महसूल विभागाला ईमेलद्वारे तक्रार केली आहे। काकडे यांच्या मते दिवस रात्र गॅस रिफिलिंग सुरू असून परिसरातील लोकांच्या जीवाला व जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना मोठा धोका निर्माण झालाय। घरगुती गॅस व्यावसायिकांना विकला जात असून स्थानिक पोलीस आणि महसूल विभाग यामध्ये सहभागी असल्यामुळे या धोकादायक व्यवहाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। तक्रारीत काकडे यांनी विशेष पथक नेमून तातडीने छापा टाकून गॅस तस्करीत गुंतलेल्या गाडी चालक, हॉटेल चालकांवर तसेच गॅस माफियांवर गुन्हे दाखल, त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। यापूर्वी तक्रार देऊन देखील त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये पोलीस तसेच महसूल प्रशासनावर संशय व्यक्त केला जातोय। 8 डिसेंबर 2025ला दिलेल्या तक्रारीमध्ये काकडे यांनी इशारा दिलाय की कारवाई न झाल्यास ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन गॅस माफियांसोबत संबंधित अधिकारी त्याचप्रमाणे गाडी चालकांची नावे देखील जाहीर करणार आहेत। त्यामुळे आता गॅस माफियांवरती पोलीस व महसूल पुरवठा विभाग प्रशासन काय कारवाई करणार, की पाठीशी घालणार, हे पाहणे आता महत्त्वाचं असणार आहे। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड, पुणे।